आपली संपी कॅसेट बद्दल काही बोलली? एक गुणित डिटेल्स देते संपी. ते काही नाही, मला त्या कॅसेट पाहिजे आत्ता, लगेच, ताबडतोब. आपण त्या स्टुडिओ मध्ये जाऊन आत्ता कॅसेट घेऊन येऊया. अहो इंदिरा चौकात जायचंय आपल्याला. चला चला, लवकर चला, लवकर चला, लवकर चला. गाडी इकडे थांबली अरे ना. हो. मॅप वरनं आता आपण इथपर्यंत बरोबर पोहोचलोय. फास्ट फास्ट. थांबा ना जरा, मी बघते ना. हे बघा, हे बघा, इथेच कुठेतरी असणार आहे तो स्टुडिओ. तुझ्या त्या संपेने पार डोक्याची कडी वाजवली आहे माझ्या. तुमच्या कडीला ना कुलूपच घालून ठेवते, म्हणजे वाजणारच नाही. काय म्हणालीस? काय नाही कुठे काय. अहो तो मुलगा बघा. कोण आहे तो? भेटीचा आहे का आपल्या? अहो असे काय करता? त्याच्या खांद्याला ती बॅग बघा, हा. कॅमेऱ्याची दिसतीये. हाच असणार तो खडू स्टुडिओ वाला. बघतोस त्याला आता. हे मुला, हे 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 एक स्टुडिओ आहे तो. तुझा आहे तो. तुमच्या तोंडात साखर पडो. हे बघ, मला तर जोक नको आहे का? सुरुवात गोडी केली होती. तुम्हाला काय पाहिजे? कॅसेट पाहिजे, व्हिडिओ कॅसेट, VHS व्हिडिओ कॅसेट पाहिजेत मला. अरे अंकल कॅसेट का जमाना गया. आता नाही मिळत कॅसेट विसेट. ही 150 आहे. नीट बघ माझ्याकडे, नीट बघ. मी कुठल्याही अँगल कमी शिकलेला वाटतो तुला? त्याच्यावर कशाला चिडताय? ज्याच्यावर चिडायचं आहे ना तो इथे नाहीये, म्हणून मी याच्यावर चिडतोय. कळलं? आई, इथे एक मुलगा आहे, त्याचे केस असे मेंढरासारखे आहेत. त्याचे आम्ही आई बाबा. तो आमच्यासारखा दिसत पण नाही आणि आमच्या घरासारखा वागत पण नाही. आणि इथे दिलेल्या व्हिडिओ कॅसेट, VHS हवंय आम्हाला, हवंय. हा तो तुमचा मुलगा आहे? तो लय बेकार केस आहे तो त्याचे. माझ्या मुलाचे केस बेकार आहे. माझ्या मुलाचे केस बेकार आहे. स्वतःचे केस बघितलेस का उद्या? हा? बघितलेस का स्वतःचे केस? हे काय केस आहे? माझ्या मुलाला असं बोलतोस कसा? माझ्या मुलाचे केस बेकार आहे. अरे मी तुला स्पेशल कॉमेंट्स विचारल्या का? नाही. असंच होतं. आपणच आपल्या मुलाबद्दल बरं नाही बोललो तर बाहेरचे कशाला चांगलं बोलतील. तू आता इमोशनल नको होस विद्यू. मी याला वेगळ्या तऱ्हेने हँडल करतो. मजा बघ. दादाची टांग. काय? बाळा, VHS कॅसेट कशात चालते? VCR मध्ये, बरोबर आहे ना? हो हो. आता तुझ्याकडे VCR आहे की नाही? हो नाही. तुझ्याकडे VCR नाही? इथे VCR नाही आहे. अरे माझ्या सोनिया, मी तुला मगासपासून काय विचारतोय मग? आहे म्हणजे आतमध्ये VCR आहे, मग पण तो माझा नाहीये, तो शेठचा आहे. परेशान हो. अरे मैं भी परेशान हूँ. गोंधळ झालाय. आता सगळाच गोंधळ हा झालाय. कुठे गेला? काय चाललंय कळत नाही. येऊ नका माझ्या मागे. अरे अरे ए दादा, ए दादा, जरा थांब ना. कशाला मागे येत आहे? आणि हे बघा, आता जरा सगळ्यांनी शांत होऊया. बर. हा? हे काय? दीर्घ श्वास घ्या भाऊ. डीप ब्रीथ. हो. दादा मला सांग, तुझे बालक कधी येतील आता? नो आयडिया मॅडम. विसर रिपेरिंगला टाकलाय, तो हातात मिळाला की येतील. अरे मग हे आधी सांगता येत नाही का तुला? काय यांना ब्लड प्रेशर आहे काय? वय वाढतंय ना. हो. होतं असं. कोणाचं मनावर घेऊस? सर, मला याच्याशी बोलायचंच नाही. हाय. VCR रिपेअरिंगला दिलाय ना, तो कुठे आहे? विचार करा. ऍड्रेस लिहून देतो. तुमच्याकडे कागद आहे? नाही. ऍक्च्युली यांना ज्या कॅसेटी पाहिजेत त्या तर आत आहेत. देऊ काय? हे 150 आण्या.
मी कशाला सांगू, मी तर डिडिशन आहे. जाऊ दे, ऍड्रेसच देतो. बसा बोंबलं तिच्या आईला. मॅडम आओ काय बेकार मुलगा आहे. थँक्यू दादा, थँक्यू सो हो मच. हा चला साला ब्लड प्रेशर. चला 2 व्हिडिओ मारूया आता. काय हो, आपण इथे आलोय खरं, पण करायचं काय? हे बघ, मला एवढंच कळतं की जोपर्यंत ती कॅसेट आणि VCR एकत्र येत नाही ना, तोपर्यंत आपण सेफ आहोत. अहो पण तो रिपेअरिंग वाला आपल्याला कसा देईल VCR? ते मी बघतो, त्याची तू काळजी करू नको, कळलं? ऐका ना, मी काय म्हणते, मी गाडीतच थांबते, तुम्ही जाऊन या ना. हे असं बरं नाही दिसत नाही का? विद्यू, इथे आपल्याला बघायला कोणालाही वेळ नाही. बघ, कोणी बघताय आपल्याकडे, कोणी बघताय. आणि मी तुला सांगतो, मी जिथे जमेल तिथे आणि जमेल तशी गाडी लावली आहे. जर गाडी उचलून नेली ना, तर मी तुझ्या मुलाला सोडणार नाही. त्याने सांगितलं तिकडे गाडी लावायला. पण त्याच्यामुळेच आपल्याला हे 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 असं फिरायला लागतंय ना. माझा पिक्चर कुठे जिंदा हो तो ओ भाई साहब, ये सीता भवन किधर है? भाई साहब हाँ, बताता हूँ, मैं बताता हूँ. बताओ. सीता भवन, अभी ये देखो, सीता भवन सीधा जाओगे ना तो ये राइट में सीता भवन है. अरे सुनने का नहीं तो पूछता काय को, पागल साले. अभी जिंदा हो. फोन चल. लावायची का कॅसेट? डोकं फिरवू नको. मगाचपासून पाचव्यांदा विचारल्याचं काम काय आपलं? मला काय, मी सहज विचारतो. ऍक्च्युली मी ब्रेक घेतलाय. जातो, मला काय नाही. हा माणूस कामामध्ये ब्रेक करतो का ब्रेक मध्ये काम करतो तेच मला कळत नाही. तसं कळत मला हे सुद्धा नाहीये की माझी इंटरनॅशनल ताई फोन का नाही उचलत येते. ताई फोन उचल ना. घेऊ का नको. जाऊ दे, घेतेच. जे काय व्हायचं ते होऊ दे. हा बोल रे चिकू. काय बोल रे चिकू, कुठे आहेस तू? अरे पोहोचतेच रे बाबा. ताई काय यार, मी कधीपासून इथे तुझी वाट बघतोय आणि तू. सॉरी रे बाळा. हा जयदीप बघ ना, आधी सोडतो म्हणाला आणि ऐन वेळेला कल्टी मारली. उगाच टाइमपास करत बसला होता. आणि तुला माहितीये का, ताई सॉरी रे बाबा, खरंच सॉरी. पण येते मी लवकरात लवकर येते. बाय. ओ दादा, किती हळू चालवताय गाडी, जर मनावर घेऊन चालवा की. काय? सॉरी. नाही, तुम्ही चालवा जशी जमेल तशी. हा जयदीपपणा, ह्याच्यामुळे आता मला चिकू माहित होणार आहे. ഞാൻ രാവിലെ വരുന്നു. अहो थांबा जरा, ते बोलतायत ना. पण ഞാൻ പിന്നെ വിളിക്കട്ടോ, പിന്നെ വിളിക്കേ. वेळेची किंमत नाही हल्ली लोकांना. तुम्ही सगळं शांतपणे घ्या. हं? घेऊ दीर्घ श्वास घेऊ. त्याला पण सांग डीप ब्रेथ घ्यायला. तुम्ही कितीही चेष्टा केलीत ना तरी इट्स इफेक्टिव्ह. मगाशी तुम्ही पण शांत झालाच होतात ना. यस सर, क्या करने का है? अहो बोला ना. ये मोबाइल रिपेयरिंग का शॉप है क्या? इधर ऐसा लिखा तो है. तिला कुचकाचे. वैसा नहीं, पर हमको किसी ने बोला कि इधर VCR रिपेयर करता है करके. हा वो तो पहले करता था, अब भी नहीं करता है. पण आम्हाला ऍड्रेस तर हाच दिला होता. तो मुलगा खोटं तर नाही ना बोलला आपल्याशी? असा लगेच कुणावर अविश्वास दाखवू नये. हो मला जर एखादी व्यक्ती आवडली नाही तर तुला त्यांच्याबद्दल इतका पुरता कसा येतो ग? ओ दादा, तुम्हारे पास एक लड़का और एक आदमी 1-2 दिवस पहले VCR रिपेयर करने को दिया क्या? अच्छा अच्छा, वो लड़का. अच्छा, जिसका बल वो सचिन तेंदुलकर कैसा था. हा बघितलं,
लोकांना किती कौतुक आहे की मुलाचे केस सचिन तेंडुलकर सारखे. आणि तुम्ही काय म्हणता, मेंढरू? कमाले, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? कसं? मेंढरूच आहे तो, मेंढरू. विद्यू आता पाया पडू का इथे तुझ्या? वाटर नक्कळ मला. हो साहेब, तो VCR रिपेअर झाला असेल तर पैसे किती झाले सांगा आणि तो VCR आम्हाला द्या. वो तो लेके गया, अब भी थोड़ा टाइम पहले लेके गया वो. अरे माझ्या कर्मा. ओके, थँक्यू. आता काय करायचं? आता काय करणार? घरी जायचं. तू मला अजून नीट ओळखलं नाहीयेस विद्यू. का सहजासहजी हाडाऱ्यांपैकी मी नाही. आता आपण परत जायचं स्टुडिओ मध्ये. अहो पण कशाला? चल 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 अहो. चल चल. हेलो सर, एक बात बोलने का है. 25 years बैक असली सचिन तेंदुलकर का VCR मेरे पास आया रिपेयरिंग करने को. एकदम फर्स्ट क्लास रेडी किया मैं. पेरिस में भी फोन करके थैंक यू बोला, मेरे को टेन लिया. मेरा भगवान की किस्मत से. ए गब्बस, टेंडल्या काय टेंडल्या तुझ्या एवढ्या का तो? धीर, शांत हो बघू. शांत 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 शांत. तुझा मुलगा तर गेला आता कामातून. साला मुलगा बघतोस त्याला आता. चल चल चल. चला. पागल है क्या लोग? असं बघू नका हो माझ्याकडे. मला पण माहिती आहे वर्कआउट करताना कोणी समोसा खातो का, पण काय करू, माझा दोस्त जयदीप केळकर सकाळपासून गायब आहे. तो त्या संपदाने बिचारा माझ्या मित्राला फ्रस्ट्रेट करून सोडलं असेल. संपून टाकू का तो समोसा? हो नाही, हो नाही, हो नाही, हो नाही. काय यार पपी, तू तुझ्या मित्रासाठी एवढं पण नाही करू शकत? तू तुझ्या जिंदगीवर संपून टाकतो समोसा. काय हे? चिकू, अरे बस ना जरा, पाय दुखतील तुझे. अरे तुला माझी एन्झायटी कळते का? आपण ह्या मॅटरच्या फायनल स्टेजला पोहोचलो आणि हा कमल बघ ना, अर्धा पाऊण तास झाला फोनवर बोलतोय. तू काय विचार करतेस? अरे मी विचार करतेय एन्झायटीला जर्मन मध्ये काय म्हणतात. अरे तू पण ना, हा पेशन्स टेस्ट करतोय माझा. हा इतका वेळ कोण लावतो? बघ ना. बघ ना काय बघ ना. एकतर ना तू उशिरा आलीस म्हणून एवढा मॅटर झालाय. तू जर वेळेत आली असतीस तर एव्हाना आपण ती कॅसेट DVD मध्ये कन्वर्ट केलीस तर DVD बघत असतो. अरे तू शोधतेस ना मस्त मिसेस कॅन्सल केळकर. चिकू, हे तू कसं दाब काढू नको. काय खरं खरं सांग, तू मम्माला यातले काही रिपोर्ट केलेलं नाहीयेस ना? आत्या तुला स्टुडिओचा ऍड्रेस मेसेज केलाय बघ. आंखें निकाल के गोटी खेलूंगा, गोटी. चुप. हे ना इनफ इज इनफ. मी त्यांना घेऊनच येतो कमलला. दोनों बाप बेटा मिलकर मेरे को गब्बस बोलते. बसता है मैं गप, मेरे को क्या करने का है? हाँ ठीक है. चल मेरे भाई, चल चल मेरे भाई, तेरे हाथ जोड़ता हूँ, हाथ जोड़ता. हाँ ओके फारूक भाई, वैसे तो कोई प्रॉब्लम नहीं है. आप डे और डेट कंफर्म करो, मैं यहाँ सब अरेंज कर लेता हूँ. नंतर बोल ना. हाँ ओके 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 फारूक भाई, रखता हूँ. ओके ओके, आप अरेंज करके मेरे को बताओ. काय किती टाइमपास. टाइमपास? इथे कामाचं बोलणं चाललंय. मी पण तर कामाचंच बोलतोय. आपण जेव्हापासून आलोय तो नुसता फोनवर लागलाय. अरे दिवसभर तुझ्याबरोबर फिरलो ना, किती कॉल येऊन गेले माहितीये का? कॉल बॅक करायला नको. अरे मग कर ना, मी गेल्यावर तो हवा तेवढा वेळ फोनवर. अरे वा शाणे. हे कंपनीवाले काय माझ्यासाठी बसणार आहेत रात्रीपर्यंत? आणि स्टुडिओ मध्ये एडिटिंगचं नवीन सॉफ्टवेअर घेतलंय तर त्याचं ट्रेनिंग अरेंज करायला नको. मग ते तू बघ ना, तो तुझा प्रॉब्लेम आहे, मी काय करू? हो बहुत शाणे आहे रे तू. हो आहे. चल आता चल. एक काम कर, त्या गोगोला सगळं सेट करायला सांग. सगळं सेट आहे, तू चल. जस्ट 2 minutes, तू जा पुढे, मी आलो.
नाही इथं थांब. ये पटकन. हाँ फारूक भाई कब आ रहा है? कल. ठीक है, नो प्रॉब्लम, ट्रेनर को भेज दो, मेरा पूरा स्टाफ होगा कल. यस 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 यस, या नो प्रॉब्लम. ओके. तू जा ना बाबा प्लीज. तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथून बाहेर पडणार नाही. अजून एक, अजून एक, अजून एक. लय भारी. ये हुई ना मर्दोवाली बात. काय फालतू डायलॉग मारतो रे पप्या. तुला किती वेळा सांगितलंय माझ्यासमोर जेंडर बेस्ड जोक्स मारू नकोस म्हणून. मी तुला मोटिवेट करतोय रे. ऍब्सोल्युटली त्याची काही गरज नाही. हो का? आय एम सेल्फ मोटिवेटेड. आज काहीतरी झालेलं दिसतंय. अरे आज खूप काही झालंय रे. कुठे म्हणजे कुठे? नीट प्रिकॉशन्स घ्या बाबा, नाहीतर आपलं जोश मध्ये. ए गप गप. असं काही झालं नाही. हा, इट वॉज अ दिल से दिल का कनेक्शन. आज माझ्यासाठी ती होती आणि तिच्यासाठी मी. अख्खा दिवस आम्ही एकत्र घालवला एका छान लोकेशनवर, फक्त ती आणि मी. मला खात्री आहे आता या क्षणी ती सुद्धा माझ्याबद्दलच विचार करत असेल. हे बघितलं, टेलिपॅथी. आणू का? फोन आणू? फोन आणू? नको, आय विल गेट इट माय सेल्फ. आमची ही आमची ही म्हणूनच सेव्ह करणार. जा. संपू. हॅलो. जयदीप माझी वाट लागली रे, सॉलिड वाट लागली. काय झालं संपे? आपला रोमन्स महागात पडला रे मला. चार भिंतींच्या आडोशा मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. प्रत्येक वास्तूत खूप वितळलंय. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे, प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. वसुधैव कुटुंबकम.